तर या ठिकाणी अशी रांग चालू होते आणि ती अशी रांग करत 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 पुढे येऊन ना तर तिथे एक रांग केलेली आहे, तर तिथे जाऊन भेटते आणि तिथून डायरेक्ट होऊन आपण मंदिराकडे जाऊ शकता दर्शनासाठी. आणि लक्ष्मीनारायणचा सुंदर असा देखावा केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. सुंदर अशी देवतळी आहे, तुम्ही पाहू शकता. तिथे ते पायऱ्या ज्या आहेत आतमध्ये ते लाइटिंग केलेली आहे सुंदर अशी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर या ठिकाणी ते खाजं तयार करतात इकडे. नमस्कार मित्रांनो, मी रशीद चव्हाण स्वागत करतो माझ्या चॅनलवर रशीद चव्हाणच्या नावाने. आज मी तुमच्याकडे पुन्हा एकदा निवडून आलोय. आज दिनांक 8/3/2024 रोजी आज आहे महाशिवरात्र. आज महाशिवरात्रीच्या निमित्त आज आपण चाललो आहोत नेरूर या गावामध्ये. श्री देव कलेश्वर मंदिर नेरूर या ठिकाणी महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. तर त्या ठिकाणी रथोत्सव सुद्धा असतो. हे सर्व गोष्टी आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर चला आता जास्त वेळ न करता आपण जाऊया थेट मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला. समोर पाहताय तर या ठिकाणी पार्किंग इथे केलेलं आहे 4 व्हीलर आणि 2 व्हीलर साठी. आणि त्यानंतर इथे जर बघत असाल तुम्ही तर इथे बस साठी जागा केलेली आहे आणि ते शेती आहे इकडे. आणि इथून आपल्याला जायचं आहे ते म्हणजे मंदिरामध्ये. आपण आलोय जत्रेमध्ये. तुम्ही पाहू शकता इथे दोन्ही साईडला दुकानं लागलेली आहेत आणि सुंदर अशी लाइटिंग केलेली आहे. आणि तिथून आपण वाट काढत चाललो आहे पुढे मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. चला जाऊया. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे भरपूर गर्दी झालेली आहे. आणि इथे आल्यावर आपल्याला खूप असं मस्त असं सुंदर असे देखावे पाहायला भेटत आहेत इकडे. ह्या साईडला एक देखावा आहे, त्यानंतर इकडे सुद्धा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. आपण पोचले मंदिरामध्ये. इकडे तुम्ही पाहू शकता इकडे दर्शनासाठी इथे भाविकांची रांग लागलेली आहे. या ठिकाणी मंदिर असं फुलांनी सजवलेलं आहे. तर या ठिकाणी अशी रांग चालू होते आणि ती अशी रांग करत 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 पुढे येऊन ना तर तिथे एक रांग केलेली आहे, तर तिथे जाऊन भेटते आणि तिथून डायरेक्ट होऊन आपण मंदिराकडे जाऊ शकता दर्शनासाठी. तुम्ही पाहू शकता इकडे भरपूर गर्दी झालेली आहे. तिथे झिगझॅग राऊंडमधून इथून येऊन इथे बाहेर पडते ही रांग. ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे जी आतमध्ये आलेली जी रांग आहे तर इथे झिगझॅग होऊन इथे जाऊन स्टार्टिंगला होऊन इथून जाऊन भेटते. तर ती डायरेक्ट जाऊन मंदिरामध्ये येते. आणि मंदिरामध्ये कशा प्रकारे रांग कनेक्ट होते तुम्हाला सांगतो. इथून ती रांग स्टार्ट होते, डायरेक्ट जाऊन मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाते. बघा पाहू शकता. ठिकाणी फुलांची आरास केलेली आहे मंदिरामध्ये आतमध्ये. पाहू शकता इकडे खूप भारी वाटतं इकडे. आणि बरोबर इथे तुम्ही पाहू शकता मंदिरामध्ये फुलांची सजावट केलेली आहे इथे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सुंदर असा रथ सजवलेला आहे. इथे लाइटिंग सुद्धा केलेली आहे. फुलांच्या माळ्याने खूप सुंदर असा सजवलेला आहे. आणि थोड्याच वेळात रथ ओढला जाईल इकडे. सुंदर असा छत्रपती शिवाजी महाराजांचा असा देखावा केलेला आहे. हत्तीवर स्वार झालेले सुंदर असा मंदिराला सुंदर अशी लाइटिंग केलेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे तुम्ही गर्दी पाहता. इथे चारी साईडला इथे मंदिराच्या बरोबर बाजूला खूप अशी गर्दी जमलेली आहे. आणि लक्ष्मीनारायणचा सुंदर असा देखावा केलेला आहे. तुम्ही पाहू शकता जत्रेनिमित्त. बरं मंदिराच्या बाजूला असलेलं मंदिर म्हणजे श्री देव गावडोबा मंदिर. तिथे आपण दर्शनासाठी चाललोय.
तर मंडळी आता जत्रेमध्ये आपल्याला भेटलाय तो म्हणजे जर्नी विथ सुयोगचे हँडलिंग म्हणजे सुयोग मालावलकर. तर आजच्या जत्रेबद्दल तू काय सांगशील आणि कधी आलास ते जरा सांग. तर जत्रेमध्ये कोकणामध्ये कुठलाही सण उत्सव असं असेल त्यात असं कमीपणा असं कधीच काय नसतं. प्रत्येक गावच्या ठिकाणी चालीरूढी परंपरा वेगवेगळ्या असतात. जसं आता आपण आलो म्हणजे सिद्धेश्वर मंदिरामध्ये आता इथे पालखी सोहळा वगैरे असेल, त्यानंतर रथोत्सव आपल्याला बघायला भेटणार आहे आणि माझ्यासोबत आपल्याला सुद्धा बघायला भेटणार आहे. आणि भरपूर सारी गर्दी आहे भाविकांची आणि मंदिराला विद्युत रोषणाई वगैरे केलेलं भारी वाटतं. सकाळी मी दुपारीच कुणकेश्वरहून आलं आणि इथे मला शूट करायचं होतं म्हणून इथे शूट झालं की परत आपण आलो कुणकेश्वरला. चालेल चालेल ठीक आहे, एन्जॉय कर आणि आपण थोड्या वेळानंतर आपण भेटू आपण कुठे ना कुठे जत्रेमध्ये. तर मला खाली जायचं एक्सप्लोर करण्यासाठी आपण तिथे जाऊ.
इथून जो रोड बाहेर जातो तो डायरेक्ट इथे लहान मुलांचे जे खेळण्याची दुकान आहे ते तिकडे जातो आणि तिथे काय काय आहे ते पाहूया आपण तिकडे जाऊन. लहान मुलांच्या आवडीच्या ठिकाणी ते आपण चाललोय. बरोबर इथे बाजूला इथे फ्रेम्सचं दुकान आहे इकडे जत्रेला आलेलं आहे. या ठिकाणी सुंदर अशी देवतळी आहे ती पाहू शकता. तिथे ते पायऱ्या ज्या आहेत आतमध्ये ते लाइटिंग केलेली आहे सुंदर अशी. ही देवतळी बरोबर मंदिराच्या समोर आहे. आतमध्ये कशा प्रकारे यात्रा आतमध्ये जाऊन कशा प्रकारे दुकाने आली आहे आपण. शिवाय नमस्ते श्री शिवाय नमस्ते श्री शिवाय नमस्ते श्री शिवाय नमस्ते. इकडे गर्दी आहे इकडे या साईडला आणि ते भरपूर खेळण्याची दुकान लागलेली आहे. कोणतीही गोष्ट ती 100 रुपयाला भेटते इकडे आपल्याला. या साईडला पूर्ण खाण्याचे जे स्टॉल आहे त्यानंतर जे स्टॉल आहे ते म्हणजे खेळण्याचे स्टॉल आहेत या ठिकाणी. पाहणं आलेला आहे जत्रेला तुम्ही पाहू शकता इकडे. आणि त्यानंतर इथे बाजूला आहे तो म्हणजे ब्रेक डान्स. तिथे पाहूया आपण. ठिकाणी पाहण्याकडे जाण्यासाठी भरपूर गर्दी जमलेली आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. आणि इथे समोर आहे तो म्हणजे ब्रेक डान्स आहे आणि त्यानंतर इथे आहे तो ड्रॅगन आहे आणि बरोबर बाजूला इथे खूप गर्दी जमलेली आहे इकडे पाहू शकता तुम्ही इकडे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे छोटी मुलं या मोठ्या मिकी माऊसच्या मोठ्या फुग्यामध्ये एन्जॉय करतात. त्यांना खूप इथे मजा वाटते. या ठिकाणी ते लहान मुलं जम्पिंग जपांग खेळतात इकडे. तर या ठिकाणी ते खाजं तयार करतात इकडे. पाव किलो खाजं कसं आहे काका? पाव किलो 50 रुपये असं रेट आहे या खाज्याचा इकडे. या ठिकाणी जत्रेला असे आरसे आलेले आहे तुम्ही पाहू शकता इकडे. छोटे मोठे इथे तुम्ही लावू शकता घरोघरी. छोटा मुलगा ते स्टॅम्प काढतोय हातावर. ठिकाणी असा सुंदर असा टॅटू तो चिक्का असतो ते फक्त त्या याच्यामध्ये दाखवला जातो आणि इथे मारला जातो. हा बघा. आणि कसं वाटतंय इथे टॅटू घेऊन तुला? छान वाटतंय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. या ठिकाणी हा एक मुलगा आहे तर इकडे टॅटू काढून घेतो इकडे. एक टॅटू किती रुपये काका? काका किती रुपये एक टॅटू? 20 रुपयाला एक टॅटू आहे. आणि असा काढला इकडे त्यांनी. आणि असे रंगीत असे बल्ब आलेले आहेत जत्रेला. नमस्कार मित्रांनो, फायनली ब्लॉग एंड करायची वेळ झाली. तुम्ही आजच्या व्हिडिओ बघितलं असाल की श्री कलेश्वर मंदिर नेरूर या ठिकाणी आपण गेलेलो. त्या ठिकाणची महाशिवरात्र कशा प्रकारे साजरी होती ते तुम्ही पाहिलं असेल. आणि त्यानंतर आपण जत्रेमध्ये जेव्हा गेलेलो तेव्हा आजूबाजूचा परिसर, दर्शनाची रांग कशा प्रकारे असते ते या सर्व गोष्टी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटलेल्या आहेत. आणि त्यानंतर जो रथोत्सव असतो तो कशा प्रकारे असतो तेही सुद्धा आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटलेला आहे. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ तुम्हाला जर आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असे चव्हाणच्या नावाने तोपर्यंत भेटू पण तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.